सिडकोच्या माध्यमातून तसंच सिरसाट हे जेव्हा सिडकोचे चेअरमन होते त्या काळामध्ये 5,000 कोटीचा जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर आम्ही सर्वांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भावनाताई आहेत, विकासभाऊ लवांडे आहेत, तसंच रवींद्रभाऊ पवार आहेत। ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आदरणीय शशिकांत शिंदेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण सिडकोला गेलो होतो। तिथं चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आणि मग त्यानंतर काही नेत्यांनी आमच्यावर टिप्पणी केली। याच्यामध्ये शिंदे साहेब बोलले की भीमाशंकर चे जे महादेव आहेत ते यांना सद्बुद्धी ती देव। खरं तर मला शिंदे साहेबांना हेच सांगायचं आहे की महादेवालेच आम्हाला बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धीबरोबर संघर्ष करण्याची भूमिकासुद्धा दिलेली आहे। म्हणूनच या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत। त्याच्याचबरोबर सिरसाट बोलत असताना ते काय बोलले, कशावर बोलत होते हे कदाचित त्यांनाच माहीत नव्हतं। 2 दिवस तर ते घराच्या बाहेरसुद्धा आले नाहीत आणि बाहेर आल्यानंतर जे काय बोलले त्याला काही महत्त्व देण्यासारखं नव्हतं। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की पुराव्याशिवाय कुणी बोलू नये। मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचं आहे, काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता। आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती, पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत। आणि त्याच्याचबरोबर हे 12,000 टोटल पानं आहेत, जे पुरावे आहेत, जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत। याची एक पेनड्राईव्हसुद्धा आहे। ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया। आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर मी क्रोनॉलॉजी सांगत नाही, कारण त्यावेळेस मी इतिहासाबद्दल बरंच काही बोललो होतो। 27 तारखेला बिवळकर परिवारातले काही लोक येतात असं आम्हाला कळते। ते जेव्हा येतील ते बोलतील, त्यानंतर आम्ही बोलूच। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते 12.5% योजना आणि या योजनेसाठी बिवळकर यांची पात्रता अर्थात ॲब्सेंटी लँडलॉर्ड आहे की नाही, हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाची काही कागदपत्रं आहेत। बिवळकर कुटुंबाचा अर्ज 93चा आहे, सिडकोने फेटाळलेले आधीचे 4 अर्ज आहेत, विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिलं गेलं 1 मार्च 2024ला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये शपथपत्र। बिवळकर कुटुंबाचा पहिला मुद्दा, बिवळकर कुटुंबाचा 12.5% अर्ज 28 जुलै 1993ला जो आला होता, जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत। आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवळकर कुटुंब आहे ते चुकीचेच ठरलेले आहेत आणि त्यावेळेसुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टरकडे होती, तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे। दुसरा मुद्दा जो आहे, बिवळकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळा सिडकोने फेटाळला। आता याच्यामध्ये 18 एप्रिल 94 पहिल्यांदा अर्ज फेटाळला। बिवळकर आर नॉट एंटायटल टू 12.5% ॲज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड, द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड्स फ्रॉम 1961 to 87, हे झालं 94। 95ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलं आहे, 2010ला तेच सांगितलं आहे, 2023ला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे MD होते त्यांनी सांगितले, सबज्युडाइज टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देअरफॉर इट वुड बी ॲडवायजेबल दॅट एनी डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ सेड इशू बी टेकन आफ्टर डिस्पोजल ऑफ SLP, हे त्या ठिकाणी आहे। म्हणजे बिवळकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे।
आता हा तिसरा विषय म्हणजे विधी व न्याय विभागाचा अहवाल. आता विजय सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली. एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलं आहे. म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहात, जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्याय च्या ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलं आहे, ॲब्सेंटी लँडलॉर्ड्स इज subjudice before the Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of the said issue be taken after disposable SLP and after pursuing all the document pertaining to the subject of land. हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगतंय की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे, सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे. एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे, दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोनी तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे 1 मार्च 2024ला. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 मुद्दे आहेत आणि या 6 मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर 6 मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे 2010च्या पूर्वीचे आहेत. त्यामुळे 2010 मध्ये सिडकोचे तत्कालीन MD यांनी बिवळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पहिले 2 मुद्दे जे आहेत ते इररिलेव्हंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे पहिले 2 मुद्दे आपण वगळूया. त्यानंतर तिसरा मुद्दा जो UD विभाग म्हणजे कोणाकडे होता, हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे. त्यांनी 24ला जे पत्र लिहिलं ॲब्सेंटी लँडलॉर्ड संदर्भाचे 1997 मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत. आता याच्यामध्ये जे सिडको म्हणे याबाबत देखील 2023 मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे. त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या UDचा. चौथा मुद्दा जो आहे बिवलकर ज्यांच्यामध्ये 12.5% योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही, पण त्याला जो सिडकोली उत्तर दिलेला आहे वास्तविक पाहता सिडकोने 2024 94 95 10 23 मध्ये पात्रता नाकारलेली आहे. एका बाजूला UD म्हणते पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.